अष्टविनायकांपैकी तिसरे स्थान म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक गावातील सिद्धिविनायक गणपती. आख्यायिकेनुसार एकदा मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षसांनी ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले, पण त्याचा गैरफायदा घेऊन त्या राक्षसांनी देवांना छळायला सुरुवात केली. अखेरीस सर्व देव मधु कैटभ राक्षसांपासून घाबरले आणि भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले. भगवान विष्णूंनी त्या राक्षसांचा वध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. मग त्यांनी भगवान महादेवांची शरणागती पत्करली. शिवशंकरांनी सांगितले की गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. तुम्ही प्रथम गणेशाचे पूजन करा, त्यानंतरच हे राक्षस पराभूत होतील. मग भगवान विष्णूंनी सिद्धटेक या स्थळी कठोर तपश्चर्या करून गणपतीची उपासना केली. अखेर गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना वरदान दिले की तुझे कार्य नक्कीच सफल होईल. तुझ्या शत्रूंचा नाश होईल. या शक्तीच्या बळावर विष्णूंनी मधु आणि कैटभ या राक्षसांचा संहार करून देवांना संकटातून मुक्त केले. तेव्हापासून येथे विराजमान गणपतीला सिद्धिविनायक असे म्हणू लागले. सिद्धी म्हणजे यश आणि विनायक म्हणजे विघ्नहर्ता. या गणपतीच्या दर्शनाने भक्तांची मनोकामना पूर्ण होते, विघ्ने नाहीशी होतात आणि सर्व कार्य सिद्ध होते, अशी श्रद्धा आहे. वैशिष्ट्ये: सिद्धटेकच्या गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मूर्तीसमोर पाहणारी असून तिच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी या दोन देवी आहेत. भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे या स्थळाला विशेष पावित्र्य लाभले आहे. धन्यवाद.